गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि केंद्रीय बंदरा जलविराज आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी काल 26 जून 2026 दिसा पणजेत भारतातल्या पहिल्याच व्हड्याच्या आकाराच्या बोट शेप्ड कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनलाच्या इमारतीचं कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल बिल्डिंग अधिकृतपणानं उक्तावण केले. या सुवाळ्या वेळार कॅप्टन व्हील चक्र घुमवून या भव्य इमारतीचं उक्तावण झाल्याचं जाहीर करपात आले. आणि बहिणांनो, सगळे मरीन इंडस्ट्रीज रिलेटेड लोकूय हांगासर आसात, इन्स्टिट्यूट रिलेटेड लोकूय हांगासर आसात. खासा करून ज्याने ही बिल्डिंग डिझायन केली तो जेराल्ड डिकुना, गोवन आर्किटेक्ट, आणि बाब माधव कामत कन्सल्टंट, त्या दोगांय खातीर नेटान मातश्यो ताळयो वाजयात. इट इज अ युनीक डिझायन आणि युनीक कन्सल्टन्सी. कारण जेन्ना न्हंयन बिल्डिंग बांदप आनी ती बी बिल्डिंग बोटी सारकी बांदप, न्हंयन खूब बिल्डिंगो बांदता, मुंबय बिंबय ते डायरेक्ट वयर काडटा शो एक हे कसो, बट ती बोटीच सारकी बांदप आनी लोकांकूय ती बोट कशी दिसप. म्हणजे इन लॉंग रन जर गोंयांत शाळेंतलीं भुरगीं येवन जर ह्या ऑडिटोरियमान बसलीं आनी हांगा जर एखादो फिल्म तांकां दाखयलो, दे विल फील दॅट वी आर इन अ सी. तांकां तो अनुभव घेवपाक मेळटलो की हय आमी दर्यानूच आसा आनी आमी बोटीनूच बसल्या. म्हणजे हाज्या खातीर ही बिल्डिंग, हांव परत एकदां सांगता की दीस इज अ युनीक बिल्डिंग, नॉट ओन्ली इन द गोवा बट इन द कंट्री. ही युनीक बिल्डिंग अशा पद्दतीचो डिझायन हो रेडी केल्लो आसा. हांव हे सगळें सांगता आसतना मुद्दामून म्हणटलो की ज्या न्हंयनी गोंयचो इतिहास घडयलो त्योच न्हंयो आतां गोंयचें भविश्य घडयतली. हांवें कित्याक सांगलें, छत्रपती शिवाजी महाराजांचो राज्याभिशेक फाल्यां आसा. तांच्या कडेन नेवल वॉर हे खूब मोठ्या प्रमाणांत आशिल्लें आनी छत्रपती शिवाजी महाराज पयले फावटी जेन्ना गोंयांत आयले तेन्ना ते दर्यांतल्यानूच आयिल्ले आनी कोलवाळ फोर्टाचेर. म्हणून हांवें म्हटलें तांकां गोंया खातीर म्हणजे बोट, न्हंयो आनी बाकीचो हो सगळो इतिहास हो तसो खूब पोन्नो इतिहास. फाटलीं 450-500 वर्सां म्हणजे गोवा इज अ गेटवे फॉर द वर्ल्ड म्हणपाक काय हरकत ना. पोर्तुगाल ज्या पद्दतीन हांगासर आयले आनी ज्या पद्दतींतलो इन्फ्रास्ट्रक्चर हांगासर, म्हणजे ज्या वेळार मुघलांनी आसतलो, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोर्ट आसतले, पोर्तुगाल आसतले, तांच्यांनी म्हणजे नेवल इन्फ्रास्ट्रक्चर हो तेद्या वेळार रेडी केल्लो. आनी ताज्या उपरांत सातत्यात म्हणजे इतर राज्याच्या पेक्षा एक स्टेप आमी फुडें आशिल्ले नेवल इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत. आनी आज म्हणजे त्या सेम हाजेर फुडें वयता आसतना कॅप्टन ऑफ पोर्टची टर्मिनल बिल्डिंग आज आमी त्याच धर्तीचेर उक्तावण करता आसतना, कारण तिचे फावंडेशन स्टोन स्वर्गेस मुखेलमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी घातले. मदल्या काळात आमच्या GSIDCकूय दिसलें ही जातली काय ना काय म्हणून, कारण मदीं फेजूच तशी आयली. बट कालांतरान आमचे GSIDCचो सगळो स्टाफ, कन्सल्टंट हांच्यांनी सगळ्यो केसीस आनी बाकीचे सगळे ओवररूल केल्यो केसीस सगळ्यो आमी जिखले आनी ताज्या उपरांत ही बिल्डिंग आज आमी कंप्लीट केल्या. आमी जर पळयता आसत जाल्यार गोंयची मरीटायम लिगसी आनी नॅशनल विजन हें मुखार दवरून गोंयांत सातत्यात मरीटायम हेरिटेज प्रिजर्व करपाचें काम आनी मॉडर्नायज करून तें नेक्स्ट जनरेशना कडेन व्हरपाचें काम हें सातत्यात हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींच्या लिडरशिपीच्या सकयल आमी केलां. तुमी जर पळयशा आसतले जाल्यार स्पोर्ट्स वॉटरवे, लॉजिस्टीक आनी कोस्टल इकोसिस्टम हे आमी सातत्यात डेव्हलप करीत आसा. आनी त्याच बरोबर म्हणजे फाटल्या 12 वर्साच्या कार्यकाळात तुमी जर पळयत जाल्यार जो सपोर्ट आमकां केंद्रा कडल्यान फ्रॉम द कॅप्टन ऑफ पोर्ट मिनिस्ट्री आमी जेन्ना मागला फॉर द फ्लोटींग जेटीज आसतले, फ्लोटींग पंटून्स आसतले, ऑल द सपोर्ट वी गॉट. म्हणून तर आमी ऑलरेडी पणजेत फ्लोटींग जेटी अवेलेबल करून दिल्या. ओल्ड गोवा हांगासर आमी फ्लोटींग जेटी अवेलेबल करून दिल्या. आमी फाटल्या वेळार जेन्ना ओल्ड गोवा फेस्त आशिल्लें किंवा एक्सपोजिशन हे आशिल्लें तेद्या वेळार पणजेंतल्यान डायरेक्ट वचपाची प्रोविजन सुद्दां म्हणजे फ्लोटींग जेटी वयल्यान ताका स्पेशली बोट दवरून केल्ले आनी हो इन्फ्रास्ट्रक्चर डे बाय डे आमी वाडयत आसा. आमी सातत्यात पळयता मांडवी रिवर आसतली, जुवारी आसतली, साळ आसतली, शापोरा आसतली, तेरेखोल रिवर आसतली, ह्या सगळ्यो वॉटरवेज ज्यो आसा ह्यो गोंयच्यो तश्यो लायफलायन आसा. आनी ह्यो हातूंतल्यान खूब मोठ्या प्रमाणांत आमी ताजो खूब बरो उपयोग हो सातत्यात म्हणजे ब्लू इकॉनॉमी जाका आमी म्हणटा
त्या ब्लू इकॉनॉमी खातीर करता. म्हणजे ब्लू इकॉनॉमी म्हणटा आसतना इट इज नॉट ओन्ली द फिशींग एक्टिविटी बट म्हणजे आमी जाका म्हणटा की बार्जींतल्यान ओर ट्रान्सपोर्ट करपाचें प्रोविजन सुद्दां हे गेल्या 60 वर्सां पासून गोंयांत कंटिन्युअसली जाता. वॉटर ट्रान्सपोर्टेशन हे कंटिन्युअसली जाता आनी म्हाका सांगपाकूय खूब खोस भोगता 50,000 लोक पॅसेंजर्स हे डेली रिवर क्रॉस करता. आनी हाल्लीच आमच्या रिवर नॅविगेशन मिनिस्ट्रान रोरो फेरी हाडल्या कारणान ते आनीक 5,000 चड लोक वाडले जे रोरो फेरींतल्यान हे येवपाक लागले. म्हणून अशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर हो आमकां गरज आसा. म्हणून तर आमी जेन्ना म्हणटा की मानादीक प्रधानमंत्री जेन्ना विकसीत भारत 2047 हाचो विचार करता, आमी विकसीत गोवा 2037 हाचो जेन्ना विचार करता तेन्ना आमकां वर्ल्ड क्लास मरीन इन्फ्रास्ट्रक्चर गोंयांत रेडी करपाक जाय. एफिशियंट वॉटरवेज आमकां रेडी करपाक जाय. स्ट्रॉंगर फिशरीज डिपार्टमेंटा कडेन आमकां आनीक मोठ्या प्रमाणात आमी रेडी करता. सस्टेनेबल टुरिजम, सेफर नॅव्हिगेशन